आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर. मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही, तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड, वन नेशन, वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDOनं पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDOनं कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा, सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात जवळजवळ 1,500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवरं
पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 मध्ये याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्त्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम-1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5ही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत.
मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना एक चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1,00,000 रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ एका तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000हून अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी,
राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बातमध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात.
आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल? तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटो क्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया, अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर, व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकतच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्ये आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंगप्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे, जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देब वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंगप्रेंगसोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोकबोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही. मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर
देब बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरं करणार आहोत. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्त्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार MyGovवर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहीन. मित्रांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.